वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. रोशनी आली आहे आणि यांचं चाललं कॅरेटिंग करायचं घरामध्ये. मगापासून चाललं यांचं. आता आईने चालली लास्ट प्रोसेस. सगळे विचारतात हा काय आणलंस? मला नाही माहिती. खाऊ आणलं असणार काहीतरी येता येता क्लासेस मधून. मग काय आणलंस सांग. मग सांग ना. फिश. आयशूला रोज फिश पाहिजे. बाप रे. चिकन पाहिजे. काय आणलं? बांगडा. फिश पाहिजे, बांगडा पाहिजे. रोज काय काय वेगवेगळं पाहिजे. तिच्या तोंडाला लय चव आहे, लय चव आहे माझ्यासारखी आहे ना. क्रेविंग होते हिला खाण्यासाठी सारखी. आता मी हेअर वॉश केला आहे आणि मी ऐशूचं टी शर्ट घातलं आज. स्किन बघता तुम्ही माझी कशी झाली आहे. थोडी बेटर झाली, रिपेअर झाली आहे. थोडेसे ते मार्क्स आले, व्हाईट पॅचेस लाईक. पण इथे माहीत नाही काय झालं मलाच. ते सडनली झाले अचानक इथे ब्लॅक स्पॉट असं. आजकाल काय झाले माहिती आहे, माझे हेअर ना 3 दिवसात लगेच ऑइली होतं. आणि ह्याच्या पहिला कधीच नव्हतं होत असं. ऑइली नव्हतं व्हायचं, म्हणजे 4 दिवसाने ऑइली व्हायचे. पण मी वीकली फक्त 2दाच मी हेअर वॉश करायची पहिला. पण आणि आताही तेवढंच करते. पण लगेच ना हेअर वॉश केल्यावर सेकंड डेज ना ऑइली व्हायला लागले. मेन या पार्टवरती ना असं. तर मी ड्राय शॅम्पू आणलेला आहे. तर तो थोडंसं लावला ना तर ते सगळं ऑइल पण निघून जातं आणि थोडासा वॉल्यूम पण येतो आणि वाटत नाही की ऑइली आहे आपला स्कॅल्प. सो तुम्हीसुद्धा यूज करा. मी दाखवते तुम्हाला. सो हा झुडिओमधून घेतलेला आहे मी. सो हा थोडा स्प्रे केला ना स्कॅल्पला जिथे आपले ऑइली आहेत तर तिथे पूर्ण ऑइल पण पूर्ण निघून जातं आणि वॉल्यूम पण क्रिएट होतो. आणि तसं पण माझ्या हेअरमध्ये नॅचरल वॉल्यूम आहे. सो थोडं असं वॉल्यूमसाठी मला काहीच करायला नाही लागत. ते नॅचरल आहे वॉल्यूम. आणि आज मी काहीच म्हणजे कुठेच बाहेर गेली नाही आहे आणि 2 दिवसापासून मी काहीच व्लॉग वगैरे बनवलेला नाही आहे. सो मी आज दिवसभर इतकी बोर झाली आहे. दुपारी आपलं जेवण बनवलं. अदिती गेली बाहेर सकाळीच उठून आणि रेडी झाली आणि कुठे बाहेर गेली ती फ्रेंड्सला भेटण्यासाठी. मी ऐश्वर्या क्लासेसला गेली आहे दुपारीच आणि घरी मी एकटी होती. मग नंतर मोनूसुद्धा आली. मग मोनू जेवली. मी जेवण बनवलं होतं माझ्या एकटीसाठी तर थोडंसं जास्तच बनवलेलं. म्हणजे कोण आलं तर खातील म्हणून. तर मग मोनू आली आणि फिश होती बांगडा. तो मी फिश आणि राईस बनवलं होतं आणि मग आम्ही दुपारी जेवलो दोघीजणी. मी जेवतानाच ती आली होती. आणि मी आज काल पण मी काहीच ब्लॉग बनवला नाही, आज पण काहीच ब्लॉग बनवला नाही. आणि आज मला म्हणजे दिवसभर इतकं बोर होतं. खूप असं काही सामान होतं जे शिफ्टिंगच्या टायमाला मी ओपन नाही केलेलं. सो मी खूप दिवस झालं माझा ब्रश बघते, कॉन्टरिंग ब्रश वगैरे. आज एक माझी बॅग काढली आणि त्यामधनं सगळं सामान खाली केलं. सो त्याच्यामध्ये माझा हा ब्रश मिळाला आणि हा लॅश कर्लर मिळाला. तर मी थोडी मला बरं वाटलं की माझं सामान भेटलं मला करून. आणि मी खूप दिवसापासून बघत होती कुठे गेलं आणि कुठे ठेवले. मला हे माहीतच नव्हतं की मी या बॅगेमध्ये ठेवले आणि आता मला ते सापडले. आणि मी सगळा पसारा आवडते. हे बघा बसल्या बसल्या काय करू ना म्हणून टाईमपास करते आपलं आणि बसली आहे आणि सगळं असं घेऊन बसली. ज्वेलरी मिळाली त्याच्यामध्ये, प्लस परफ्यूम मिळाले माझे. आणि मोस्टली मी परफ्यूम यूज करते पण मोस्टली मी ऑइल बेस्ड ना अत्तर टाईप थोडंसं रोजचं ते पण एक स्पेशल मी ठेवते. ते मी तुम्हाला नेक्स्ट टाईम सांगेन का ते तुम्हाला मी माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं. जसं मी हे ब्रेसलेट वगैरे क्रिस्टलचे वेअर करते आणि थोडेसे रिच्युअल्स फॉलो करते. तर ते माझं एक रोज अत्तर आहे ते मी यूज करते माझ्या व्हीनस माउंटेनला. या पण ते माझ्या स्वतःजवळ ठेवते मी थोडंसं यूज करण्यासाठी. ह्या सगळ्या वस्तू माझ्या मिळाल्या आहेत. आणि खूप काही असं छोटं सामान आहे जे मी ठेवलेलं साईडला ठेवते. माझ्या वस्तू त्या मला मिळाल्यात आता. आणि हे सगळे माझे पेन, जसे ग्रीन पेन, रेड पेन, ब्ल्यू पेन, असे पेन वगैरे मी ठेवते काय काय लिहिण्यासाठी माझ्या एखाद्या बुकवरती. मग ते पण सगळे मिळालेत आज एकत्रच. आणि हिला बघा रेडी होते. एवढंच आहे त्यांना फक्त. सगळे विचारत असं मोनू कुठे मोनू कुठे मोनू कुठे. काय कामाची नाही आहे पोरी. नको मस्त पटकन पासपोर्टचं कधीपासून हिला मी सांगते
जेव्हा मी गेली होती ना त्याच्या अगोदर मी सांगितलेलं, मोनू बघ पासपोर्ट काढून ठेव लवकर, सगळं करून ठेव आणि बाहेरगावी जायचंय तुला, इथे नाही राहायचंय, मला मोनूला इथे ठेवायचंच नाहीये. तिचे फ्रेंड सर्कल मला बिलकुल आवडत नाही मोनूला, म्हणून तिला बोलली की बाहेर जा आणि नंतर आपण तिकडेच येणार आहे मुलगा बघून तिथेच तुझं लग्न लावून देऊ. इथल्या मुलांची लग्न नाही करायचं, तू तिथेच ठीक आहे, इथे नाही. बस कोणाच्या नादाला लागू नको, बस तेवढंच मला काळजी असते, अजून काही नाही. आणि माझ्या अजून पण खूप काही वस्तू मिळाल्यात ह्याच्यामध्ये, या बॅगमध्ये. सगळी घाण झाली बॅग बघा, सगळे माझे प्रॉडक्ट, स्पेक्स आणि माझा हा मास्क आणि हे खूप काही वस्तू मिळाल्यात माझ्या ह्याच्यामध्ये, सगळं पॅकेटमध्ये, सगळ्या वस्तू. हा हार मिळाला माझा, हा खूप वर्षापूर्वीचा हार आहे माझा, बँड्रावरून घेतला होता मी हा, आणि खूप त्याची शाईन अजून पण छान आहे. आणि हे PACचं हायलायटर, माझं हायलायटर PACचं. मी या ब्रँडचे प्रोडक्ट खूप यूज केलेत आणि खूप छान आहे. ह्याचं शॉप जे आहे ना अंधेरीला आहे. मी कधीतरी ना तुम्हाला ह्याचा ब्लॉगसुद्धा बनवेन तिकडे जाऊन. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये माझ्या सांगितलेलं ना जो फ्रायडे वाईब्समध्ये जो माझा ब्लॉग होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मी पूर्वी खूप मेकअप वगैरे बाय करायची त्या शॉपमधनं. तर ते PACचं शॉप आहे जे मी बाय करायची. माझ्या मोस्ट ऑफ वस्तू मी तिकडूनच घ्यायची मी. आणि हे इयरिंग्स पण हे इयरिंग्स पण मिळालेत माझे बघा, पण मी घालतच नाही आहे, असेच पडून आहेत कधीपासून. आता हे सगळं सामान काढलं ना त्याच्यामध्ये मिळाले. किती छान आहेत बघा इयरिंग्स, आहे असेच पडले आहेत. आता कुठे जात नाही आहे, कुठे घालू, कधी घालू मी हे. म्हणून मग जेव्हा रील वगैरे काहीतरी कसं टाईम मिळाला तर बनवलं की मग हे घालते मी. आणि मी पूर्वी खूप सामान घ्यायची, मेकअप बोला, ज्वेलरी, मला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची. हे असं घातलं ना छान वाटतं. छान वाटते ना. मला असं खूप आवड आहे कुठली, म्हणजे असं कुठे गेलं मला शॉपिंग करायला म्हणजे खूप आवड आहे. शॉपिंग, मेकअप मी कधी कुठे गेली ना मला जे आवडलं ना तिथले ज्वेलरी वगैरे, इयरिंग्स वगैरे मी लगेच कलेक्ट करते. नाही तर मग कधी ऑनलाईन शॉपिंग करून ठेवते, असंच घेऊन ठेवते. म्हणजे कधी काही आपण वेअर केलं, साडी या ड्रेस, सगळ्या म्हणजे कलरच्या अकॉर्डिंग मी मागून ठेवते. असेल तर कसं आपण काय घातलं तर लगेच आपण घेऊन घालू शकतो ना असं. त्यामुळे म्हणजे ते घेऊन या मग ते बसून राहावा, म्हणजे सगळं मी घेऊन ठेवते पहिल्यापासूनच. आणि हे पण आहे बघा, हे माझं साडीवरती मी घालते कधी काय असंच फंक्शन असेल तर. हे आर्टिफिशियल ज्वेलरी ना मी आत्ता घालायला लागली, पूर्वी मी कधीच नाही घातलं. म्हणजे माझ्या टीनेजमध्ये वगैरे जशी आता खूप फॅशन आहे ना की आर्टिफिशियल वगैरे घालायचं, पूर्वी एवढं नाही आर्टिफिशियल कधी मी घातलंच नाही. आणि माहीत पण नव्हतं त्या टायमाला, एवढं क्रेज नव्हतं हे सगळं आर्टिफिशियलचं वगैरे. पहिला जास्त करून सोनंचीच वस्तू आपण घालायचो महाराष्ट्रीयन लोक. तर हे आता सगळं फॅशन निघालेली आहे. सो मी आता घालायला लागली आहे. ह्याच्यापूर्वी कधी नाही घातलं आर्टिफिशियल वगैरे असं. हे बघा, हे साऊथ इंडियन टाईप थोडंसं ना, खूप छान वाटतं हे असं. कधी साडी घातली ना साऊथ इंडियन त्याच्यावरती म्हणजे खूप छान वाटेल. आणि हे एक आहे माझं, हे आपण महाराष्ट्रीयन टाईप असं म्हणजे थोडंसं साडी घातली की वेअर करू शकतो आपण कुठे लग्नात वगैरे गेलं तर. आणि हा माझा सेट तर कुठे भेटतच नाहीये, काय माहिती कुठे गेला. हा एक माझा सेट आहे, खूप छान आहे हा. ह्याचे ना हे बघा, ह्याचा हा असं हे पण आहे, हार सुद्धा आहे ह्याचा. हे मी अंधेरी नाडकोमधून घेतलं होतं. हा वाला जो सेट आहे ना हा नाडकोमधून घेतला होता मी, अंधेरी नाडकोमधून. खूप छान आहे.
हे पण खूप दिवसांनी भेटले. हे आधी तिने आय थिंक गरब्यामध्ये घातले होते. हे मी कुठून घेतलेले, हे पण अंधेरीमधूनच घेतले होते मी. असेच घेऊन ठेवलेले कलरफुल. म्हणजे कधी कलरफुल ड्रेस असेल तर लगेच घेऊन घालायला इझी राहील. आणि हे आहे ना, हां, हे स्विस ब्युटीचं आहे. हे ना थोडंसं ग्लिटर टाईप आहे, दाखवते. म्हणजे तुम्ही कुठे फंक्शनला चालला या वेडिंगला चाललात कुठे, तर तुम्ही हे जे आहे ना, हे थोडंसं शिमरी टाईप आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीला लावू शकता, जेणेकरून हे थोडं ना असं शिमरी इफेक्ट तुम्हाला मिळेल. त्याच्याने थोडंसं शाईन आणि ग्लो करेल तुमची स्किन. सो तुम्ही इथे या, तुम्ही ऑफ शोल्डर वेअर केलं असेल काही कपडे, तर तुम्हाला ना हे पूर्ण बॉडीला अशी शाईन देते. तुम्ही नाईट पार्टीला कुठे निघालात, कुठल्या नाईट फंक्शनला, जसं रिसेप्शन पार्टी वगैरे असते, तर तुम्ही हे तुमच्या बॉडीला लावू शकता. बघा किती शाईन करते. इकडे बघा आणि इथे बघा किती शाईन करते. हे बघा. तर हे तुम्ही तुमच्या बॉडीला, हाताला, इथे थोडंसं नेकला थोडंसं लावू शकता. तर खूप छान आहे. तुम्ही सुद्धा बाय करा. स्विस ब्युटीचं आहे. याचं नाव आहे रिअल मेकअप बेस. आणि मिळालेलं आहे. मी खूप दिवसापासून माझं कॉन्टोरिंग शोधते की माझं कॉन्टोर कुठे गेलं. क्रीम बेस. सो हे ना आय शॅडो आहे. खूप वस्तू ना माझ्या अशाच गेल्यात. हे एक आहे, हायलायटर आहे एक साईडला, आणि एक साईडला कॉन्टोरिंग आहे. कॉन्टोर, जसं तुम्हाला कॉन्टोर करायचं असेल, लिप कॉन्टोर, चिक कॉन्टोर, तर तुम्ही हे करू शकता. नोज कॉन्टोरसाठी हे मस्त आहे. याचं नाव आहे ड्युओ स्टिक 2+2 in 1. हे इनसाईडचं आहे. खूप छान आहे हे सुद्धा. सो हे मी माझ्या एकटीसाठी बनवलेलं जेवण, थोडीशी अशी दाल खिचडी टाईप आणि एग फ्राय. मला असं अंड जास्त आवडतं. हाफ फ्राय ओनली. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी चालली आहे बँड्राला इंटरव्ह्यूसाठी माझ्या, आज फ्रायडेला. हे जॅकेट वेअर केलेलं आहे. ब्लॅक जीन्स, व्हाईट टी शर्ट अँड जॅकेट. आली का? आता मी हेअर वरती टाय करेन जाताना. तर आता मी ऑटोमध्ये आहे आणि स्टेशनवरून ऑटोसुद्धा मिळत नव्हती. इथे एवढं लांब चालत आल्याच्या नंतर मला ऑटो मिळाली. बस आता मी पोहोचेल 5 मिनिटात. सो हे जवळच होतं बँड्राला, तर मी विचार केला बँड्राला शॉपिंग करते आली आहे तर. आणि आयशूसुद्धा येते, तर तिचा वेट करते. तोपर्यंत मी एक नेकलेस घेतला आणि 1-2 इयरिंग्स घेते. मी नंतर दाखवेन तुम्हाला. तर मी आता आयशूची वेट करते आणि आयशू तर अजून आली नाही. आता स्टेशनलाच आहे. मी बँड्रालाच जवळ होती सलॉनच्या इथे, तर मी विचार केला की चला खूप दिवस झालं बँड्राला नाही गेले, तर आयशूला एक टी शर्ट वगैरे घ्यायचं 1-2. सो मी बोली तू ये. मग ती आता येते. आता ती ऑलरेडी ट्रेनमध्ये आहे, ती येते. मग आम्ही शॉपिंग करू. थोडंसं जास्त नाही करणार आहे, कारण का मी आलेली इंटरव्ह्यू आज मी तुम्हाला सांगितलेलं. सो इंटरव्ह्यू माझी कन्फर्म झालेली आहे. सो मी जॉईन करणार आहे जॅनमध्ये. तू आली आता आणि बेल्ट घ्यायचा आहे तिला. हा बेल्ट बघतो. मग मी तर खूप थकली आज. दिवसभर असं उभं राहून काम होतं ना. माझं कामच असं ना की
उभं एकदम स्टँडिंग दिवसभर उभं राहायचं काम आहे ना, असं माझं कलर हे ते. पायात चप्पल घालून आलेली मी सँडल, आयुषला बोललेली सँडल नाही घालत. माझं काम असं असतं ना उभं राहून, चांगले प्रॉपर शूज असेल ना, एकदम कम्फर्टेबल शूज म्हणून मी वेअर करते नेहमी कामाला, तेच प्रिफर करते जास्त करून. आज खूप पाय दुखले, मला चालायला सुद्धा नव्हतं येत. मग आयुषला बोलली तू माझी सँडल घाल आणि तिचे शूज मी घातले. छान आहे, हा आवडला मला कसा. तुझं तर काय बाबा शॉपिंग संपतच नाही, माझे पाय दुखायला लागलेत आणि करते आपली शॉपिंग. आयुषू भेटते की नाही तुला तुझ्या चॉईसचं काय? तिला एक टी शर्ट पाहिजे ना, पण ते भेटतच नाहीये कुठेच. आणि आता आम्ही चाललोय मॅकडी मध्ये. हे चाललोय मॅकडी मध्ये. आज खूप टायर्ड झाले मी खरं. खूप दिवसानंतर मी काम केले आज ना. आता किती दिवस झाले ना, 2 महिने असं घरामध्ये राहून आराम फरमा रहे थे. जब आदत निकल गई है काम करने की हमारी, तो आज बहुत दिनों के बाद हमने आज काम. वेलीवर मी गेली होती मेडिकलमध्ये, पण जे मेडिसिन हवं होतं ते मेडिकलच बंद आहे. सो वैशूला बोलली तू जा पुढे, मी येते. मला वाटलं चालू असेल मेडिकल बंद झालं. ॲक्च्युली बँडावरनंच मी घ्यायला हवं होतं मेडिसिन. मला वाटलं इथे मिळेल, पण बंद झालं लवकर. तर मी हा आय मास्क लावलेला आहे फॉर डार्क सर्कलसाठी, आणि थोडंसं कूलिंग इफेक्ट आहे आणि खूप बरं वाटतं हे लावले आज खूप दिवसानंतर. तर एकदम मस्त वाटते एकदम.